नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर कालच्या ब्लॉगला म्हणजे कालच्याच व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होते की साक्षी आणि परमवीरचं बाळ गेलेलं आहे. तर ते कशामुळे गेलं, नेमकं बाळाला काय झालं होतं, याच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि त्यांच्या पण व्हिडिओला खूप कमेंट्स आहेत. तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यांची जर तुम्ही जुने व्हिडिओ अगोदरचे बघितलेले असतील तर तुम्हाला माहिती असेल का बाळाला नेमकं काय प्रॉब्लेम होता. त्यांनी पण त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं प्रॉब्लेम, नेमकं बाळाला काय प्रॉब्लेम होता. तर त्यांची या एका चुकीमुळेच हे सर्व झालेलं आहे. तर त्यांनी त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाळाला खाली करा, ॲबॉर्शन करा बाळात. पण त्यांनी तसं केलं नाही. ते म्हणजे त्यांचे घरचे बोलले की नाही, आपलं पहिलेच बाळ आहे, ॲबॉर्शन वगैरे करायचं नाही, राहू द्यायचं, जे होईल ते होईल असं. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की ॲबॉर्शन करा, नंतर बाळाला पण पुढे जाऊन काही पण होईल असं तसं सांगितलं होतं. पण त्यांनी काय ते ॲबॉर्शन केलं नाही आणि त्यामुळं मग बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे बाळ आपल्या सर्वांना सोडून गेलेलं आहे. तर त्यांनीच त्यावेळी जर ॲबॉर्शन केलं असतं तर आता त्यांच्यावर ही वेळ आलेली नसती. कारण डॉक्टरांचं पण ऐकायला पाहिजे. डॉक्टर पण हे देव माणसासारखेच असतात. कारण काहीतरी पुढे होणार होतं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं की ॲबॉर्शन करा म्हणून. पण त्यांनी तसं केलं नाही. आता साक्षीचं पण त्यात शिजर झालंय आणि बाळ पण राहिलं नाहीये. शिजरचं दुखणं हे काही कमी नसतं. शिजरचं दुखणं आहे ते आयुष्यभराचं दुखणं असतं. त्यांनी जर त्याच वेळी ॲबॉर्शन केलं असतं तर परत त्यांना नंतर 4-5 महिन्यांनी परत प्रेग्नन्सी राहू शकली असती आणि परत एक चांगलं बाळ होऊ शकलं असतं. पण त्यांनी तसं ऐकलं नाही. तर तुमच्याही कोणाच्या बाबतीत जर असं असेल तर डॉक्टरांचं ऐका, ॲबॉर्शन वगैरे करा, नंतर तुम्हाला दुसरं चांगलं बाळ होऊ शकतं. पण जर असं होऊन परत आपलं बाळ होणार, त्या बाळासोबत आपण राहणार, खेळणार, मस्ती सगळं करणार आणि नंतर जर बाळ गेलं तर त्याचं दुःख खूप मोठं दुःख असतं. त्यामुळे डॉक्टर जे सांगतील ते ऐकायला पाहिजे. त्यांनी एक नाही तर 2 डॉक्टरांना दाखवलं होतं. तर दोन्ही डॉक्टरांनी त्यांना तेच सांगितलं होते की ॲबॉर्शन करा म्हणून, बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला की बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण नेमकं काय प्रॉब्लेम आहे हृदयाचा त्यांनी हे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं नव्हतं. फक्त बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे डॉक्टरांनी ॲबॉर्शन करायला सांगितलेलं आहे असं त्यांनी त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आता सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे. अगोदरच्या काळामध्ये काही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या जास्त वगैरे, त्यामुळे बाळाला काही प्रॉब्लेम असेल अगोदरच तर आपल्याला समजत नव्हतं. तर आता सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आता आपल्याला अगोदरच सगळं कळतं सोनोग्राफीमध्येच, बाळाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तसं डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. जर तुमच्याही कोणाच्या बाबतीत असं असेल तर नक्की डॉक्टरांचं ऐका. कारण नंतर आपल्याला पण त्रास होतो आणि बाळाला पण त्रास होतो. त्यापेक्षा अगोदरच डॉक्टरांचं ऐकलेलं बरं असतं. तर त्यांच्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ते बाळ नीट सांभाळत नव्हते, नीट पकडत नव्हते, कसंही पकडायचे, कसंही काही पण धरायचे. तर ते बाळालाच हृदयाचा प्रॉब्लेम होता पोटात असल्यापासूनच. त्यांना डॉक्टरांनी पण अगोदर सांगितलंच होते ॲबॉर्शन करा, पण त्यांची ही चूक झाली की त्यांनी ॲबॉर्शन केलं नाही. तर या गोष्टीमुळेच ते बाळ आता सोडून गेलेलं आहे. तर सर्वांनी काळजी घ्या. ज्या कोणी प्रेग्नंट लेडी असेल त्यांनी सर्वांनी आपली आणि आपल्या बाळाची काळजी घ्या. हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते.